नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. आपण अभ्यास करतो सायकल्स ऑफ रॉ मटेरियल्स. तर एक GSFC एक कंपनी आहे, गुजरात स्टेट फर्टिलायझर केमिकल कंपनी. बरोडा स्थित आहे किंवा बरोडाला गुजरातमध्ये आहे. ओके, तर ही कंपनी फर्टिलायझर बनवते आणि कॅप्रोलॅक्टम हा त्यांचा मेन इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे. ओके, तर कॅप्रोलॅक्टम म्हणजे काय, तर बेसिकली इट इज यूज्ड इन व्हेरियस इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स, प्लास्टिक्स, ड्युरेबल प्लास्टिक्स, नायलॉन्स. ओके, फायबर यूज्ड इन टेक्स्टाईल, नंतर कार्पेट्स पण बनवतात, प्लास्टिकचे कार्पेट्स, नंतर इंजिनिअरिंग प्लास्टिक्स आणि टायर कॉर्ड्स. तर ही GSFCची कंपनी आहे. ती साधारण त्यांचा सेल 50% कॅप्रोलॅक्टममधून येतो आणि 50% मे बी फर्टिलायझरमधून येतो. तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. फर्टिलायझरमध्ये मार्जिन खूपच कमी असतं, 1%, अर्धा टक्का किंवा 1.5% असेल. पण कॅप्रोलॅक्टममध्ये मार्जिन प्रचंड असतं, मे बी 15%. आणि त्याच्यामुळे कॅप्रोलॅक्टमला जेव्हा भाव असतो तेव्हा GSFCचा शेअर वरती असतो त्या एका वर्षात किंवा 2 वर्षामध्ये. आणि जेव्हा त्याला भाव पडतो, सध्या पडलेला भाव, कॅप्रोलॅक्टम इज नॉट सेलिंग मच, कारण हे सगळे आता मी तुम्हाला सांगितले उपयोग कॅप्रोलॅक्टमचे, ते डिमांड कमी आहे. त्याच्यामुळे कॅप्रोलॅक्टमचे भाव घडघडले. त्यामुळे कॅप्रोलॅक्टम प्लांटची कॅपॅसिटी पण मे बी इट इज रनिंग ॲट 80%. त्याच्यामुळे GSFCचा शेअर मे बी 180 किंवा तत्समोर आलेला असेल, फ्रॉम 250 or 280, राईट. म्हणजे 300 पण गेला असेल. तुम्ही ग्राफ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तशी कॅप्रोलॅक्टम हा इंडस्ट्रियल प्रोडक्ट GSFC त्याची स्टोरी आहे. जेव्हा जेव्हा कॅप्रोलॅक्टमचे प्राइसेस चांगल्या, तेव्हा GSFC हा शेअरवरती, आणि जेव्हा जेव्हा तो पडेल, हा शेअर्स ह्याची सायकल टिपिकली 3 वर्षाची असते, 3 ते 4 वर्षाची, तेव्हा GSFC शेअरवरती. सेम थिंग GNFC, गुजरात नॅशनल फर्टिलायझर कंपनी. ओके, तर गुजरात GNFC कंपनीचं पण एक इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे, त्याचं नाव आहे TDI, म्हणजे टोल्यून डिसोलिनेट आयसोमर. तर हे जे प्रोडक्ट आहे ते बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, की फ्लेक्झिबल पॉलियुरेथिन बनतं, की ज्याच्यापासून आपण मॅट्रेस बनवतो किंवा व्हेरियस इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स बनवतो किंवा कंझ्युमर प्रोडक्ट्स बनवतो. त्या गाद्यांमध्ये पण वापरले जातात, फोम बनवले जातात, फर्निचर सीट्स, गाड्यांच्या सीट्स. ओके, तर हे TDI, तर TDI इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे GNFCचं. तर GNFC जेव्हा जेव्हा वरती असतो, ऑब्व्हियसली तेव्हा जेव्हा TDIचे प्राइसेस उत्तम असतात. TDIमध्ये मार्जिन जास्त आहे, फर्टिलायझरमध्ये मार्जिन ऑलमोस्ट शून्य आहे, राईट. पण आता गव्हर्नमेंटच्या कंपल्सनमुळे फर्टिलायझर बनवावं लागतं. या दोन्ही पब्लिक सेक्टर कंपन्या आहेत, स्टेट ओन कंपन्या आहेत गुजरात स्टेटच्या, पण त्यांना गव्हर्नमेंटच्या प्रेशरमुळे फर्टिलायझर बनवावंच लागतं. पण त्यांनी पॅरलली मार्जिन चांगलं बनवण्यासाठी त्यांनी 20 वर्षापूर्वी डायव्हर्शन केलं. GNFCने TDIमध्ये गुंतवले पैसे, आणि TDIमध्ये त्यांना दर 2-3 वर्षांनी उत्तम पैसे मिळतात, उत्तम मार्जिन मिळतं. आणि तेव्हा GNFC परत 600-700 वर जातो, कारण TDIमध्ये मार्जिन 50% किंवा 40% असू शकतं. तुम्ही स्टडी करा, आणि ऑब्व्हियसली तुम्हाला कळतं आहे की ह्या GSFC आणि GNFC कंपन्या कधी वरती जातात, बिकॉज ऑफ व्हॉट रिझन. फंडामेंटल रिझन असलं पाहिजे ना, तर ते पडतात किंवा वरती जातात. ते आपल्याला फंडामेंटल रिझनचा अभ्यास करा, आणि त्याच्याप्रमाणे त्या सायकल्समध्ये तुम्ही खेळा, सो दॅट यू विल बी ऑलवेज यू विल नॉट लूज द मनी. GSFC आणि नेहमी खाली येतोच जेव्हा प्राइसेस पडतात कॅप्रोलॅक्टमच्या. सेम थिंग अबाउट GNFC, when TDI is down, GNFC